ओके. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण नवीन टाईप चालू करतोय, जो आहे तुमचा बेसिक लॉगॅरिथमिक फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्हमध्ये आपण जे काही थोडे बेसिक लॉगॅरिथमिक रिलेटेडचे जे काही फंक्शन्स वगैरे असेल, आपण त्याचे डेरिव्हेटिव्ह्ज कसे काढतात कसे नाही ते बघणार आहोत. आणि यामध्येच थोडा एक ॲडव्हान्स टॉपिक आहे जो की ॲडव्हान्स लॉगॅरिथमिक आहे, ज्यामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे तो माहिती नसतो की आपल्याला लॉगॅरिथमिकने सॉल्व्ह करायचा आहे. ते नेक्स्ट पार्टमध्ये आहे. ते सुद्धा मी सांगेल की कोणता फंक्शन कसा ओळखायचा आणि कसा नाही. त्या टायमिंगला तुमच्या समोर लॉग हा नसेल सुद्धा, म्हणजे पूर्ण इक्वेशनमध्ये, तरी पण तो लॉगॅरिथमिकने सॉल्व्ह कसा करायचा किंवा तो ओळखायचा कसा, आपण हे जेव्हा तो टाईप चालू होईल तेव्हा बघूयात. आज आपण नवीन टाईप चालू करतोय. तर यापैकी आधी तुम्हाला रिव्हिजन म्हणून आपण एक दोन डेरिव्हेटिव्ह्ज बघून घेऊया. त्यातला फर्स्ट आहे बघा तुमचा डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. आता ए रेस टू एक्सचा जो काही फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहिती आहे, ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए हा आहे. त्यानंतर आता याच्यामध्येच लॉगॅरिथमिकमध्ये लॉग ऑफ एक्सचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो काय असतो तुमचा 1/x. पण हा जो लॉग ऑफ एक्स आहे याचा जो काही बेस असतो तो काय असतो तुमचा लॉग ऑफ ई असतो, जो बेसला असतो, त्यामुळे 1/x असतो. पण यामध्ये जर तुम्हाला डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ ए बेस टू द ए लॉग ऑफ एक्स बेस टू द ए असेल तर त्याचा जो काही डेरिव्हेटिव्ह वगैरे असतो तो काय असतो तुमचा 1/x लॉग ऑफ ए. तर हे तीन जे इम्पॉर्टंट आहेत फॉर्म्युलाज डेरिव्हेटिव्हचे, हे तुम्हाला आज आपल्याला या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट आहेत फर्स्ट. ठीक आहे, तर मी हे रफ करून घेतो. तुम्ही तुमच्याकडे नोट डाऊन केलेलेच असतील, ऑलरेडी मी सांगितलेले फर्स्ट लेक्चरमध्ये, तरी पण हे फक्त रिव्हिजनसाठी होतं. ठीक आहे. ठीक आहे, आता प्रॉब्लेमकडे वळूया. आता फर्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो बघा काय आहे आपला, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू लॉग ऑफ, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे त्याने x² प्लस 2x प्लस 5. जो आपला कंपोजिट फंक्शन आपण बघितला होता सेम ॲज इट इज त्याच टाईपमध्ये आहे, फक्त इथे काय आहे लॉग दिलेला आहे त्यांनी आणि लॉगच्या फॉर्ममध्ये आहे, फक्त बाकी सर्व सेम. जो काही ब्रॅकेटमधला x² प्लस 2x प्लस 5 हा काय आहे कंपोजिट फंक्शन आहे, ज्याचा काय करावं लागणार आहे आपल्याला अगेन डबल डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे, कारण तो बॅड फंक्शन आहे. बस बाकी जे काही सर्व आहे ते ॲज इट इज आहे. तर प्रॉब्लेमकडे बघा, y इक्वल्स टू लॉग ऑफ x² प्लस 2x प्लस 5. ठीक, आपला जो काही डेरिव्हेटिव्ह आहे डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x. ठीक आहे, इथे सुद्धा काय येणार आहे आपला dy बाय dx इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ x² प्लस 2x प्लस 5. आता 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x. 1/x म्हणजेच 1 अपॉन इथे काय रे x म्हणजेच x² प्लस 2x प्लस 5. पण x² प्लस 2x प्लस 5 हे काय झालं बॅड फंक्शन झालं, त्यामुळे काय करावं लागणार आहे याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे डी डी एक्स ऑफ x² प्लस 2x प्लस 5. ओके, इथपर्यंत ॲज इट इज 1 अपॉन x² प्लस 2x प्लस 5. ठीक आहे, आता डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे x² प्लस 2x प्लस 5 चा. x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x. का, कारण आपल्याला माहिती आहे डी डी एक्स ऑफ x रेस टू n काय आहे nx रेस टू n मायनस 1. त्यामुळे x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x आणि प्लस 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2. आणि जो प्लस 5 आहे, प्लस 5 म्हणजेच काय तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे तो लिहिला नाही लिहिला तरी चालेल. ठीक आहे,
फायनल आन्सर काय आलं आपलं 2 इन ब्रॅकेट और 2x प्लस 2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 हे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं. ठीक आहे. प्रॉब्लेम सर्वांना समजला? सर्वांनी नोट डाऊन करून घ्या किंवा व्हिडिओला तुम्ही पॉज सुद्धा करू शकता आणि स्क्रीनशॉट वगैरे सुद्धा काढू शकता. ठीक आहे. मी काय करतो तुम्हाला एक व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप क्रिएट करतो आणि त्या टेलिग्राम ग्रुपला मी जे काही नोट्स वगैरे असतील ते तुम्हाला तिथे मी प्रोव्हाइड करून देईन. ठीक आहे. तर जी काही लिंक वगैरे असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून भेटून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सोपा आहे प्रॉब्लेम. सेम टाईपचा आहे. लॉगॅरिथमिक मधलाच आहे. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू लॉग ऑफ x. पण काय आता ह्या वेळेस बेस टू द 10 आहे प्लस 3 रेस टू x. ठीक आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे. y इक्वल्स टू लॉग ऑफ 10 प्लस 3 रेस टू x. ठीक आहे. आताच जे फर्स्ट लेक्चरच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ ए एक्स असेल तर त्याचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो काय असतो तुमचा 1/x लॉग ऑफ ए. हा त्याचा काय आहे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर मग इथे पण काय येणार जर डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणलं dy बाय dx डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ 10x प्लस 3 रेस टू x. आता हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे? हा फॉर्म आहे आपला u प्लस व्हीच्या फॉर्ममध्ये आहे. तर सिम्पली आपण काय करत असतो जर u प्लस व्ही असेल तर डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ 10x प्लस डी डी एक्स ऑफ 3 रेस टू x. आता लॉग ऑफ 10x चा जो काही डेरिव्हेटिव्ह तो काय असणार आहे 1/10 लॉग ऑफ 10 प्लस 1/x log of 10 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू 3 रेस टू एक्स. 3 रेस टू एक्सचा काय असणार आपल्याकडे कोणता डेरिव्हेटिव्ह आहे a रेस टू एक्सचा. a रेस टू एक्सचा काय a रेस टू एक्स लॉग ऑफ a. इथे काय येणार 3 रेस टू एक्स लॉग ऑफ 3. तर हे काय झालं तुमचं फायनल आन्सर dy बाय dx. ठीक आहे. सोपे आहेत प्रॉब्लेम सर्वांना. इझी जात आहे. अवघड पण येतील. जेव्हा आपला ॲडव्हान्स लॉगॅरिथमिक चालू होईल तेव्हा प्रॉब्लेम टफ होत जातील आणि बेसिकमध्ये पण सुद्धा मी काही टफ प्रॉब्लेम्स शिकवणार आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम इझी आहे. तुम्ही सॉल्व सुद्धा करू शकता. जो की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे. एकदा व्हिडिओला तुम्ही पॉज करा आणि स्वतः ट्राय करा. इझी प्रॉब्लेम आहे. जास्त काही हार्ड नाही आहे. जर नाही आला तर मी तर सांगणारच आहे. तर ठीक आहे. बघा आता काय दिलेलं आहे त्यांनी क्वेश्चन. इक्वेशन दिलेलं आहे y इक्वल्स टू लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ बेसला 5x. यांचा काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे dy बाय dx इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ 5x. या दोघांचा पण काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. अगेन कोणत्या फॉर्ममध्ये आहे u प्लस व्हीच्या फॉर्ममध्ये. तुम्ही डायरेक्टली डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स बेस टू द 5 याचा काढू शकता. मी डायरेक्टली काढतो लॉग ऑफ एक्सचा 1/x प्लस लॉग ऑफ एक्स बेस टू द 5चा काय असणार 1/x लॉग ऑफ 5 dy बाय dx.
हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, सोपे आहेत प्रॉब्लेम, इझी. ठीक आहे, आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे थोडा, जे काही आपले आपण जे फर्स्ट और सेकंड लेक्चरमध्ये जे रूल्स बघितले होते ते सुद्धा त्यामध्ये काय होणार आता ॲड ऑन होत जाणार. ठीक आहे, नेक्स्ट बघा. क्वाईट इंटरेस्टिंग. ठीक आहे, आता सॉल्व करा. बघा येतोय का हा. सिंपल आहे. एक्स इंटू ई रेस टू एक्स, प्रोडक्ट पण आहे लॉग पण आहे. कसं सॉल्व करणार आता. ठीक आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे, काही घाबरायचं कारण नाही आहे. ठीक आहे, बघा आता y इक्वल्स टू लॉग ऑफ बेस टू द ई एक्स इंटू ई रेस टू एक्स. आता मोस्टली काय होतं की समजत नाही काही काही स्टुडंट्सला की आधी लॉग काढायचा आहे का प्रोडक्ट सॉल्व करायचा आहे वगैरे. कधी पण इकडच्या साईडनी बघायचं, ह्या साईडनी. फर्स्ट तुम्हाला जो दिसतोय ना त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो. हा जो काय झाला, हा काय झाला तुमचा बॅड फंक्शन झाला, हा झाला तुमचा कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, तर त्यामुळे आधी तुम्हाला काय करावं लागणार आहे, इकडच्या साईडने बघायचं आणि आपल्याला लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार. ठीक आहे, तर dy बाय dx इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ बेस ई एक्स इंटू ई रेस टू एक्स. ठीक आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे, लॉग ऑफ बेस टू द ई एक्स जरी असला तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय एक्स. 1 बाय एक्स म्हणलं इथे काय येणार 1 अपॉन एक्स इंटू ई रेस टू एक्स. आणि हे काय झालं तुमचं बॅड फंक्शन झालेलं आहे. तर बॅड फंक्शन झाल्यामुळे तुम्हाला अगेन काय करावं लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह कशाच काढावं लागणार आहे, एक्स इंटू ई रेस टू एक्सचा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ओके, आता बघा हे ॲज इट इज येणार, पण आता तुम्हाला काढायचा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, एक्स इंटू ई रेस टू एक्स. आता जसं तुम्हाला इथे प्रोडक्ट दिसतोय, प्रोडक्ट दिसला की तुमच्या माइंडमध्ये आलं पाहिजे डी डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. यू इंटू व्हीचा काय रूल आहे आपल्याकडे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर इथे फर्स्ट कोणता आहे एक्स, सेकंड कोणता ई रेस टू एक्स, 1 अपॉन एक्स ई रेस टू एक्स. काय आपल्याकडे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आपण, डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस त्यानंतर कोणता सेकंड, सेकंड काय ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ठीक आहे, 1 अपॉन एक्स इंटू ई रेस टू एक्स. एक्स ॲज इट इज, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तुमचा ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचा 1. लिहिला नाही तरी चालेल. तर बघा इथं ई रेस टू एक्स दिसतोय, इथं पण ई रेस टू एक्स दिसतोय. काय करू शकता तुम्ही इथून ई रेस टू एक्स कॉमन काढू शकता. इथून ई रेस टू एक्स जर कॉमन काढला तर इथे काय उरणार रे एक्स, आणि इथून ई रेस टू एक्स कॉमन काढलं तर काय उरणार प्लस, आणि खाली काय आहे एक्स इंटू ई रेस टू एक्स. हा ई रेस टू एक्स आणि हा ई रेस टू एक्स काय झाला कॅन्सल झाला. तर फायनल आन्सर काय आला आपलं एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. समजलं. बघा परत एकदा तुम्हाला सांगतो, आपल्याला जे काही हे होतं इक्वेशन होतं ते काय होतं, लॉग ऑफ बेस टू द ई इन ब्रॅकेट एक्स इंटू ई रेस टू एक्स. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं, आपण डेरिव्हेटिव्ह काढणार. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1 बाय एक्स, त्यामुळे काय आलं लॉग ऑफ 1 बाय. तर एक्स नव्हता, एक्सच्या ठिकाणी काय एक्स इंटू ई रेस टू एक्स, म्हणून एक्स इंटू ई रेस टू एक्स. आणि हे काय झालं बॅड फंक्शन झालं. बॅड फंक्शन झालं म्हणून काय केलं आपण अगेन डेरिव्हेटिव्ह काढला डी डी एक्स ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स. पण आता इथं ई रेस टू काय म्हणतात एक्स इंटू ई रेस टू एक्स काय झालं प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये झालं, म्हणजेच आपला यू इंटू व्हीचा जो काही रूल आहे तो आपण वापरणार. मग तो आपण वापरला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ठीक आहे, मग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला, इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे म्हणून नाही लिहिलं तरी चालेल. आणि इथून काय केलं ई रेस टू एक्स कॉमन काढला, त्यानंतर उरलं काय फक्त इथे एक्स उरला, इथे काय उरलं
ई रेस टू एक्स निघाला म्हणून काय आहे का नाही, म्हणजेच काय इथं उरलं, एक उरला 1. आणि ई रेस टू एक्स कॅन्सल, फायनल आन्सर काय आलं, एक्स प्लस 1 अपॉन एक्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, सर्वांना समजलं? नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. झालं, पॉज करू शकता तुम्ही व्हिडिओ, वाटल्यास नोट डाऊन करण्यासाठी. आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळू. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड dy by dx if y equals to log of x into sin of 2x. आत्ता जो आपण बघितला होता लॉगचा, सेम ॲज इट इज आहे. तुम्ही सॉल्व करू शकता. ट्राय करा, एकदा ट्राय करा, जमेल तुम्हाला. आणि हा जर प्रॉब्लेम जमला तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह बऱ्यापैकी जमत आहे असं तुम्ही समजू शकता. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम जमत नसेल तर तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे आणि कुठे तुम्ही चूक करताय ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, प्रॉब्लेमकडे बघा. सोपं आहे. y इक्वल्स टू लॉग ऑफ x इंटू साइन 2x. ठीक आहे, आता जो आपण बघितला होता डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्सचा काय आहे, 1 बाय एक्स. इथे पण काय असणार, dy बाय dx डी डी एक्स ऑफ, सॉरी काय येणार, लॉग ऑफ एक्स इंटू साइन 2x. ठीक आहे, काय असणार रे डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्सचा, 1 अपॉन एक्स इंटू साइन 2x. बट एक्स इंटू साइन 2x काय झालं रे, बॅड फंक्शन झालं. काय करावं लागणार आहे आपल्याला, अगेन डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे, डी डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन 2x. ठीक आहे, आता बघा जसं मला इथे काय दिसलं, एक्स इंटू साइन एक्स म्हणजेच काय दिसलं, प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये दिसला मल्टिप्लिकेशनच्या, म्हणजेच यू इंटू व्हीचा जो काही रूल आहे तो तुम्हाला काय करावं लागणार आहे, अप्लाय करावं लागणार आहे. काय रूल आहे रे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. समजला? ठीक आहे, ॲज इट इज लिहून घेतो, 1 अपॉन साइन 2x. एक्स ॲज इट इज, साइन 2xचा जो डेरिव्हेटिव्ह तो काय, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x. पण 2x काय झालं रे आता, बॅड फंक्शन झालं. फक्त साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे, साइन 2xचा आहे का नाही, म्हणजेच तो काय झाला, बॅड फंक्शन. सो डी डी एक्स ऑफ 2x प्लस साइन 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय झाला तुमचा, 1 झाला. ठीक आहे, आता इथे बघा डी डी एक्स ऑफ 2x काय असणार रे, डी डी एक्स ऑफ 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय असणार आहे, 2 असणार आहे. सो 2 आणि हा x काय झाला, 2x. सो हा काय झाला, 2x कॉस ऑफ 2x प्लस साइन 2x. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं? ठीक आहे, आता बघा हे काय झालं रे, 2x कॉस ऑफ 2x प्लस साइन ऑफ 2x अपॉन x इंटू साइन 2x. आता बघा वर कशाच्या फॉर्ममध्ये आहे रे, प्लसच्या फॉर्ममध्ये आहे, आणि डिनॉमिनेटरला कशाच्या फॉर्ममध्ये आहे, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे. तर जेव्हा असं असतं तेव्हा काय असतं, हा जो फर्स्ट टर्म असते प्लसमधली याचा पण डिनॉमिनेटर काय असतो, एक्स इंटू साइन 2x असतो, आणि जो सेकंड असतो त्याचा पण जो काही डिनॉमिनेटर असतो तो काय असतो, एक्स इंटू साइन 2x असतो. ठीक आहे, तर मी काय करणार, 2x कॉस ऑफ 2x चा डिनॉमिनेटर काय आहे, एक्स इंटू साइन 2x प्लस
जो तुमचा सेकंड आहे, सेकंड काय साइन 2x, त्याचा पण जो काही डिनॉमिनेटर असणार आहे तो काय असणार आहे x इंटू साइन 2x. आता बघा इथे साइन 2x काय झालं कॅन्सल झालं. इकडे काय रे cos 2x आणि साइन 2x. cos बाय साइन काय असतं रे cot x असतो, बराबर ना. इथे काय झालं x कॅन्सल झाला, तर इथे काय राहिलं 2 इंटू cos 2x अपॉन sin 2x काय झालं cot 2x प्लस इथे काय राहिलं sin 2x गेला, इथे राहिला फक्त 1 अपॉन x. तर हे काय झालं तुमचं फायनल आन्सर dy बाय dx. ठीक आहे, समजला. थोडा शेवटी थोडा काय झाला ट्रिकी क्वेश्चन होता. ठीक आहे, पण परत बघूया काय होता रे लॉग ऑफ इन ब्रॅकेट x इंटू साइन 2x. लॉगचा काय घेतला आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय माहिती आहे आपल्याला 1/x. 1/x म्हणजेच काय 1 अपॉन x इंटू साइन 2x. अगेन बॅड फंक्शन असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला x इंटू साइन 2xचा. पण आता इथे अगेन डेरिव्हेटिव्ह जर काढायचं म्हणला तर इथे कोणता रूल अप्लाय होईल u इंटू व्हीचा, कारण हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे. मग इथे काय आलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड डेरिव्हेटिव्ह फर्स्ट, याचा डेरिव्हेटिव्ह काढला. पण साइन 2x हे पण काय झालं साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x झाला, पण हा काय झाला बॅड फंक्शन झाला. सो अगेन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला 2x प्लस साइन 2x, x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता इथे काय झालं 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि हा x, हे काय झालं 2x cos 2x प्लस साइन 2x. आता बघ इथे काय होतं ना की वर काय म्हणतात न्यूमरेटरला प्लसच्या फॉर्ममध्ये आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. जेव्हा असं असतं तेव्हा जो प्लस मधला असतो त्याचा पण डिनॉमिनेटर हाच असतो आणि जो सेकंड असतो त्याचा पण डिनॉमिनेटर काय असतो सेम असतो. म्हणून 2x cos of 2x डिवाइड बाय x इंटू साइन 2x फक्त सेपरेट केलं आपण, काय केलं स्प्लिट केलं, प्लस साइन 2x अपॉन x इंटू साइन 2x. आता x कॅन्सल झाला, इकडे साइन 2x कॅन्सल झाला, इकडे उरलं फक्त 1 अपॉन x आणि इकडे काय झालं cos 2x अपॉन साइन 2x काय झालं cot of 2x. तर हा होता तुमचा थोडा ट्रिकी क्वेश्चन पण चांगला क्वेश्चन होता. समजलं सर्वांना, नोट डाऊन करून घ्या सर्वांनी पटापट. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण थोडा अजून चांगला इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत आणि त्यात तुमचे जे काही फॉर्म्युलाज वगैरे आहेत ते सुद्धा काय होत आहेत हळूहळू क्लिअर होत आहेत. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ठीक आहे, सोपं आहे तसं बघायला गेलं तर y इक्वल्स टू लॉग ऑफ sec x प्लस tan x. ठीक आहे, आता हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व करू शकता विदाऊट पुढे सोल्युशन बघता. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व केला पाहिजे, समजला. ठीक आहे, ज्यांना नाही जमत आहे त्यांच्यासाठी मी आता एक्सप्लेन करतो. ठीक आहे, बघा आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे dy बाय dx इक्वल्स टू डी dx ऑफ सॉरी ठीक आहे, क्वेश्चन काय आपला लॉग ऑफ sec x प्लस tan x. ठीक आहे, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय रे 1/x. 1/x म्हणजे 1 अपॉन sec x प्लस tan x. पण हे काय झालं आता तो आपलं बॅड फंक्शन झालं. बॅड फंक्शन झालं त्यामुळे काय डी dx ऑफ sec x प्लस tan x. ठीक आहे, सिंपल आहे. आता बघा इथे काही मल्टिप्लिकेशन वगैरे आहे का नाही, सिंपल काय आहे प्लसच्या फॉर्ममध्ये, म्हणजेच आपण काय करू शकतो नॉर्मली डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. सो 1 अपॉन sec x प्लस tan x. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x काय आहे, sec x चा डेरिव्हेटिव्ह असतो इकडे लिहितो मी डी dx ऑफ sec x असतो sec x इंटू tan x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असणार आहे मायनस sec स्क्वेअर x.
हो सॉरी. ठीक आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय? sec स्क्वेअर x. ठीक आहे. मग डी डी एक्स ऑफ sec x काय आला आपला? sec x इंटू tan x प्लस tan x काय आला? sec स्क्वेअर x. ठीक आहे. आता बघा इथं मला एक sec x दिसतोय, इथे पण दिसतोय. मी काय करू शकतो? कॉमन काढू शकतो. ठीक आहे. इथून जर मी sec x कॉमन काढला तर इथे काय राहिलं रिमेनिंग? tan x राहिला. ठीक आहे. आणि प्लस इथून एक sec x काढला म्हणजे किती राहिला? एक sec x बाकी राहिला. ठीक आहे. अपॉनला काय? sec x प्लस tan x. आता बघा sec x प्लस tan x हे पण कशाच्या फॉर्ममध्ये आहे? प्लसच्या फॉर्ममध्ये. वर पण बघा tan x प्लस sec x हे पण कशाच्या फॉर्ममध्ये? प्लसच्या फॉर्ममध्ये. प्लसच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे आधी आपण sec x प्लस tan x लिहू शकतो का? लिहू शकतो. म्हणजेच हे काय झालं? वरचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या काय झाल्या? सेम झाल्या. सेम झाल्यामुळे काय करू शकतो आपण? कॅन्सल करू शकतो. आणि आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे? sec x dy by dx. हे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं. प्रॉब्लेम समजला सर्वांना? सिंपल प्रॉब्लेम होता, काही असं हार्ड वगैरे इतकं नव्हतं. ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. ठीक आहे. लास्टचे आपण 2 प्रॉब्लेम्स बघूया आणि मग आपण आजचं जे काही लेक्चर वगैरे आहे किंवा हा टॉपिकच जो आहे तो आपला काय होऊन जाईल? संपून जाईल. जेणेकरून फक्त 2 प्रॉब्लेम राहिलेले आहेत त्यामुळे. ठीक आहे. इंटरेस्टिंग. हां, आता बघा, आता जरा क्वेश्चन जरा हार्ड आलेला आहे. थोडा हार्ड आहे समजवण्यासाठी, पण होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व. ठीक. बघा आता प्रॉब्लेम काय दिलेला आहे त्यांनी? y इक्वल्स टू लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला फॉर्म्युले आधी कोणकोणते लागणार आहेत ते बघूया. ठीक आहे. आपल्याला कोणतं लागणार आहे? फर्स्ट डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्स काय? 1/x. ठीक आहे, माहिती आहे. मला तिथे काय दिसतंय? रूट दिसतंय. रूट दिसतंय म्हणजेच काय? डी डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स. रूट ऑफ एक्सचा फॉर्म्युला लागेल. रूट ऑफ एक्सचा काय फॉर्म्युला आहे? 1/2 रूट ऑफ एक्स. ठीक आहे. हे 2 फॉर्म्युले लागतायत. झालं. आता बाकी काही लागणार आहे का? काही दिसतंय का? नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता डी 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 वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे. लॉग ऑफ एक्सचा काय आहे? 1/x. 1/x प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बट अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागणार आहे आपल्याला? एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. का? कारण हे काय झालं आपलं बॅड फंक्शन झालेलं आहे त्यामुळे. एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट बघा 1/x प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागणार आहे? याचा. ठीक आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 1 प्लस. आता बघा इथे काय आहे? रूट ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच काय? रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडे? 1/2 रूट एक्स. इथे काय येणार? 1/2 रूट एक्स म्हणजेच काय इथे? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पण हे काय झालं रे? बॅड फंक्शन झालं. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आपल्याकडे काय फक्त रूट ऑफ एक्स आहे. ते काय झालं? बॅड फंक्शन. सो अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचं काढावं लागणार आहे आपल्याला? रूट ऑफ म्हणतो सॉरी डेरिव्हेटिव्ह कशाचं काढावं लागणार आहे आपल्याला? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे. आता 1/2
एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह तो काय असणार आहे 2x प्लस ए स्क्वेअर काय आहे कॉन्स्टंट झाला. आता इथे ए रेस टू एक्स नाही आहे की ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणं. ए रेस टू 2 आहे, एचा स्क्वेअर आहे म्हणजे काय झाला पूर्णपणे कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो म्हणून 0. इथे काय झालं आता 2x झाला. ठीक. नेक्स्ट बघा आता 1/x प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 2x अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे इथपर्यंत 2 काय झालं गेट कॅन्सल झालं. आता काय होतं मोस्टली आता हा जो काही ब्रॅकेट आहे हा पूर्णपणे जर बघितला तर 1च्या डिनॉमिनेटरला काही आहे का नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. तर त्यामुळे काय होणार आहे इथं आधी तो ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागणार आहे. तर ब्रॅकेट सॉल्व्ह करता वेळेस आधी आपल्याला काय करावं लागणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 गेट कॅन्सल. सो रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय होणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. ए स्क्वेअर मल्टिप्लिकेशनला गेले प्लस इकडे काही आहे का डिनॉमिनेटरला नाही म्हणजे एक्स इंटू काही नसल्यामुळे फक्त एक्सच येणार आणि होल याचा जो काही डिनॉमिनेटर आहे तो काय येणार एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा इथपर्यंत झालं. आता बघा 1/x प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इकडे दिसतंय. ठीक आहे. इकडे पण बघा आता मला काहीतरी सिमिलर दिसतंय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. हा एक्स मी आधी लिहिला तरी चालतं कारण हे प्लसच्या फॉर्ममध्ये आहे आणि इकडे पण बघा. सो हा आणि हे काय झालं सेम झालं. सेम झाले म्हणून काय करू शकतो आपण कॅन्सल करू शकतो. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर गेट कॅन्सल. सो लास्टला आन्सर काय आलं आपलं 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे काय झालं आपलं फायनल आन्सर dy/dx. ठीक आहे समजलं. ठीक आहे परत एकदा मी थोडं फास्टमध्ये समजून सांगतो. आपल्याला प्रॉब्लेम काय दिलता लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता डेरिव्हेटिव्ह आपण काढतोय लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणून 1/x प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पण हे काय झालं आपलं बॅड फंक्शन झालं. बॅड फंक्शन झाल्यामुळे काय ddx ऑफ अगेन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण ddx ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे त्यानंतर काय आता डेरिव्हेटिव्ह इथे काढता एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1/2 रूट ऑफ एक्स म्हणजेच काय 1/2 रूट ऑफ एक्स म्हणजेच काय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बट हे सुद्धा काय झालं इथे बॅड फंक्शन झालं. बॅड फंक्शन झाल्यामुळे काय अगेन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार आहे. अगेन ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा आपण काय काढला डेरिव्हेटिव्ह काढला. आता डेरिव्हेटिव्ह इथं काढताना एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे कॉन्स्टंट असल्यामुळे 0 म्हणून तो लिहिला नाही लिहिला तरी चालतो कारण आपण तो प्लसच्या नंतर लिहितोय त्यामुळे. ठीक आहे इथे काय झालं मग हा 2x अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा 2 गेट कॅन्सल. सो राहिलं काय होतं फक्त इथं एक्स अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पण आता इथे बघा इथे 1 प्लस आहे याचा डिनॉमिनेटरला आहे का काही नाही. अशा टायमाला सिम्प्लिफिकेशनचा रूल काय म्हणतो की तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो आपण इकडे क्रॉस केलं मल्टिप्लिकेशन इकडे क्रॉस केलं आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करता. तर त्यानंतर जे काही आन्सर मिळालं तर आपला इकडचा डिनॉमिनेटर आणि इकडचा न्यूमरेटर काय झाला सेम झाला आणि ते काय झाले त्या व्हॅल्यूज कॅन्सल झाल्या. सो त्या व्हॅल्यू कॅन्सल झाल्यावर राहतो काय फक्त आपला 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर हे काय झालं तुमचं फायनल आन्सर जो की आहे आपला dy/dx. ठीक आहे समजलं सर्वांना. नोट डाऊन करून घ्या आणि थोडं जर नसेल समजलं तर एकदा अगेन जो काही व्हिडिओ आहे
तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आपण एक लास्ट प्रॉब्लेम घेऊ, एक 5 मिनिटात प्रॉब्लेम संपवून टाकू आणि आजचं जे काही लेक्चर वगैरे आहे ते आपण इथेच स्टॉप करूया आणि आपला जो काही चॅप्टर सुद्धा आहे तो सुद्धा इथे संपून जाईल. टाईप चॅप्टर म्हणजे पूर्ण डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर नाही, फक्त जो काही आपला टाईप आहे लॉगॅरिथमिक, बेसिक लॉगॅरिथमिक ते संपून जातील. ठीक आहे, आता बघा खूप अवघड क्वेश्चन आहे. रूट मध्ये दिसतंय, त्यामध्ये डिनॉमिनेटर पण दिसतोय. लॉगचा फॉर्म्युला यूज करा का यू बाय व्ही चा फॉर्म्युला यूज करा, हे समजतंय का? नाही समजत आहे? ठीक आहे, मी सांगतो. y इक्वल्स टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x अपॉन 1 मायनस कॉस ऑफ 2x. ठीक आहे, बघा बरं काही समजतंय का? काय करावं मला तर काही समजाना. आणि आयडिया कोणी सांगू शकतं कसा सॉल्व करणार? ठीक आहे, आता अशा टायमिंगला कधी पण मी सेकंड और थर्ड लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आधी काही सिम्प्लिफाय होतंय का चेक करा. जर सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मला इथे दिसतंय 1 प्लस कॉस ऑफ 2x. तर 1 प्लस कॉस ऑफ 2xचा काही फॉर्म्युला वगैरे जर तुम्हाला माहिती असेल तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि त्यानंतर 1 मायनस कॉस ऑफ 2x दिसतोय, ज्याचा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स. सो मी काय करू शकतो इथे पुट ऑन करू शकतो लॉग ऑफ रूट ऑफ 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आता बघा 2 टू गेट कॅन्सल, त्यानंतर लॉग ऑफ रूट ऑफ, आता बघा कॉस बाय साइन जो ट्रिग्नोमेट्रिक मध्ये जो फॉर्म्युला आहे कॉस एक्स अपॉन साइन एक्स चा काय फॉर्म्युला कॉट एक्स, म्हणजे इथं काय होणार आहे कॉस अपॉन साइनचा कॉट स्क्वेअर एक्स. ठीक आहे, त्यानंतर बघा तर इथे स्क्वेअर दिसतोय, रूट दिसतोय, स्क्वेअर आणि रूट काय होतंय कॅन्सल होतं, तर राहिलं काय फक्त लॉग ऑफ कॉट एक्स. आता बघा आता हा सिंपल झाला फॉर्म्युला, म्हणजे सिम्प्लिफिकेशन पूर्णपणे झालं. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर काढू शकतो, हां काढू शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डी एक्स ऑफ लॉग एक्स काय असणार आहे आपल्याकडे 1 अपॉन एक्स आणि इथे मला कॉट एक्स दिसतोय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय असणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, डी वाय बाय डी एक्स डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ कॉट एक्स काय असणार आहे 1 अपॉन कॉट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. का? कारण कॉट एक्स काय झाला आपला बॅड फंक्शन झाला, त्यामुळे अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. सो 1 अपॉन कॉट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सो फायनल आन्सर काय आलं आपलं कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन कॉट एक्स. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं? ठीक आहे, आता बघा इथपर्यंत सुद्धा आन्सर करेक्ट आहे, असं नाही की करेक्ट नाही आहे, पण एक्झामिनरकडे काय असू शकतं याच्यापेक्षा अजून काही सिम्प्लिफिकेशन करून जे काही आन्सर आलेलं असो ते त्याच्याकडे असू शकतं. सो तुमचे मार्क्स डिडक्ट व्हायचे काय होतात चान्सेस जास्त आहेत. सो डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा कोसेक स्क्वेअर एक्सचा जो काही आहे तो ट्रिग्नोमेट्रिकमध्ये फॉर्म्युला आहे 1 अपॉन कोसेक एक्स ला काय असू शकतो रे 1 अपॉन साइन एक्स. सो इथे मी काय लिहू शकतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजेच 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स आणि जो कॉट एक्स आहे तो कॉट एक्सला काय आहे आपला कॉस एक्स अपॉन साइन एक्स. सो कॉस एक्स अपॉन साइन एक्स. ठीक आहे, आता बघा साइन स्क्वेअर एक्स आहे जो की
इथला एक साइन एक्स, इथला एक साइन एक्स काय झाला, कॅन्सल झाला. सो इथे काय उरला, फक्त एक साइन एक्स उरला. सो -1 इथे काय साइन एक्स एकच उरला, इंटू हा कॉस एक्स. आता बघा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर जर असेल तर जो काही डिनॉमिनेटर आहे तो सुद्धा काय जातो, डिनॉमिनेटरला जात असतो. -1/sin x इंटू कॉस एक्स. ठीक आहे. आता काय करू शकता तुम्ही, अजून जर ह्याला सिम्प्लिफाय करायचं म्हणलं तर तुम्ही काय करा, मल्टिप्लाय बाय 2 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. काय करायचं आपल्याला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 नी मल्टिप्लाय करायचं. सपोज आता जर मी न्यूमरेटरला 2 नी मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला पण काय केलं मी 2 नी मल्टिप्लाय केलं, तर माझ्या इक्वेशन मध्ये काही चेंजेस झाले का, नाही. 2 गेट कॅन्सल, अगेन मला हे आन्सर मिळणार आहे. सो ओके आहे. ठीक आहे. इकडे काय dy बाय dx. आता बघा 2 sin x इंटू कॉस एक्स, 2 sin x इंटू कॉस एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. 2 cos x इंटू sin x काय असतो, 2 sin थीटा. सो इथे काय येणार आहे, -2 sin 2 थीटा. आणि फायनलला 1/sin काय असतो, 1/sin. आत्ताच इथे बघितलं, जर कोसेक एक्स काय, कोसेक एक्स जर 1/sin असेल तर साइन इकडे गेल्यानंतर काय कोसेक इकडे येणार, तर साइन एक्स काय असणार आहे, 1/कोसेक. सो 1/sin 2 थीटा म्हणजेच -2, इथं काय ना कोसेक 2 थीटा. आता हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. हे बघा, इथपर्यंत सुद्धा करेक्ट आन्सर आहे, पण जे काही एक्झामिनर असतो त्याच्याकडे अजून सिम्प्लिफाय केलेलं आन्सर असू शकतं आणि त्यामुळे तुमचे 2 मार्क्स किंवा 1 मार्क्स काय होतो, डिडक्ट केला जातो, जे की फायनल आन्सर हे आहे. त्यामुळे हे बघा, फक्त काय आहे, आपण फॉर्म्युलेज यूज केले. जसं की कोसेक स्क्वेअर एक्सला आपण काय केलं, त्याचा फॉर्म्युला काय, टिग्नोमेट्रिक फॉर्म्युले, -1/sin स्क्वेअर एक्स. आणि कॉट एक्सला कसं लिहू शकतो, कॉस एक्स अपॉन साइन एक्स. सो इथला एक साइन एक्स, इथला एक साइन एक्स कॅन्सल झाला, वर फक्त राहिला एक साइन एक्स. सो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर होता म्हणून तो डिनॉमिनेटरला येऊन गेला. सो -1/sin x इंटू कॉस एक्स. आता इथे मी काय केलं, मला एक फॉर्म्युला क्रिएट करायचा होता, हा 2 cos x इंटू साइन एक्स इक्वल्स टू 2 sin थीटा. त्यामुळे मी काय केलं, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 2 नी मल्टिप्लाय केलं. त्यामुळे काय झालं, मला फॉर्म्युला लिहिता आला की साइन ऑफ 2 थीटा. आणि 1/sin काय असतं, कोसेक असतं. त्यामुळे काय -2 कोसेक 2 थीटा. हे काय झालं, आपलं फायनल आन्सर झालं. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच एंड करूया. हा लास्ट प्रॉब्लेम होता आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲडव्हान्स जे काही लॉगॅरिथमिकचे डेरिव्हेटिव्हज वगैरे असेल ते बघूया. आणि त्यानंतरचा जो काही टाईप आहे तो आहे आपला इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज वगैरे कसे काढायचे, तर हे बघूया. आणि आपण इन्व्हर्सवाले पण घेऊया, की इन्व्हर्सवाले जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह वगैरे कसे काढायचे. आणि त्यानंतर जेव्हा आपला इम्प्लिसिट, इन्व्हर्स आणि लॉगॅरिथमिक हे तिन्ही टाईप जेव्हा होतील, त्यानंतर जो आपला चॅप्टर चालू होणार आहे तो आहे आपला पार्शल डिफरन्शियल इक्वेशन, जो की बायोमॅथेमॅटिक्समध्ये आपल्याला लागणार आहे. तो चॅप्टर आपण तेव्हा बघूया, जेव्हा हे आपले 3 टाईप होऊन जातील तेव्हा. सो तोपर्यंत स्टडी करत राहा आणि ठीक आहे, टाईम झालेला आहे तर गुड बाय.